हॅलो. चला सोमनाथ सर, कॉम्बॉक्समध्ये यायचं आहे. चला फास्ट या सोमनाथ सर. यस मास्टर दे सुरुवात देऊया दोन टीमला विजयाच्या लाख लाख शुभेच्छा. पहिला बॉल इनफिल्डच्या वरून उडवायचा प्रयत्न, शॉट एक्स्ट्रा कव्हरला झाडं रचलं आणि पहिला फलंदाजाला बाद केलं. प्रेम धुळे मैदानाच्या बाहेर. लॉफ्ट करायचा प्रयत्न, फटका सुंदर आहे. मिड ऑन होता, त्याला क्लिअर केलं. लॉंग ऑफ फिल्डर होता. चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग. अगदी ऑर्थोडॉक्स वाडिश लॉंग ऑफ मधून लॉंग ऑन पर्यंत पोहोचला आणि जबरदस्त फिल्डिंगचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये दाखवलं. अप्रतिम फिल्डिंग. नवीन बॅट्समन तयार. दर्शन धुळे मैदानाच्या आतमध्ये. फुल ऑर्लेनचा बॉल होता. बाल बाल बचावला बॅटर दर्शन. लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल. पंचांच्याकडे वळतात, दर्शवतात अंपायर सिग्नल. यस इट इज अ व्हाईट बॉल. डीजे गणेश देखील सांगतात बाल बाल बचावला. गणेश दर्शन धुळेला पण पाहताय स्ट्रायकिंग एडला. अगदी सध्याच्या घडीला संधी मिळाली आहे दर्शन धुळेला, कारण मागील 2 ते 3 वर्ष आम्ही पाहिलं. ऑन साइडला लॉफ्ट केलाय. क्रॉस बॉर्डर फटका सुंदर आहे, बट विकेटचा चान्स. आणि आता त्या संधीचं सोडं केलं दर्शन धुळे. इज गॉन. थँक्यू सो मच. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय 4थ्या क्रमांकावरती इंटर झालाय. विश्वनाथ धुलेला आपण पाहता, ज्याच्या नावानं खऱ्या अर्थानं जोवेली बी
हा संघ ओळखला जातो. आज रोहित दुले थोडासा मागे थांबलाय कारण जॉनमान जोबेली बी टीमचा एक हार्ड हिटर बॅटर म्हणून रोहित दुलेची देखील आम्ही ओळख नक्कीच पाहिली आहे. विश्वनाथ तयार, पुढचा बॉल सॉफ्टवेअर ड्राईव्ह करायचा प्रयत्न, मैदानाच्या आतमध्ये सन्मान दिला. मिड ऑफला फिल्डर चांगली फिल्डिंग, बॉलला स्टॉप केलं, बॅकअप आला मिडॉनचं, चांगली फिल्डिंग. एक चिकी सिंगल मिळाली आणि सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचले तब्बल 2 गड्यांच्या नुकसानात 4. स्ट्रायकिंगला बॅटर अभय चौधरी. फुलर लेन्थचा बॉल, आता देखील लेंथ लाईन दिशा अँगल हे सर्व काय मॅटर करेल का? पावर लागेल. आय थिंक लेगस्टिकच्या वरून हा बॉल गेला असावा, त्यामुळे पंच आपल्या निर्णयात तटस्तात. बॅटकट, येस इट इज. बॅटला बॉल हलकासा स्पर्श झाला, विकेट किपर कडून थोडीशी घडली चुकी. शॉट ऑफ लेन, बाची एज, बॉल मागे, शॉट थर्ड मॅनला फिल्डर आणि आता देखील डॉट बॉल सलग येणारा बॅक टू बॅक. हा दुसरा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. वन्स अगेन चांगली कामगिरी या षटकामध्ये करत असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सुमितला आपण पाहिला. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर षटक क्रमांक 1 चा खेळ कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकाच्या अंतिम धाव फलकावरती धावा मैदान वरती धावा मैदानाच्या आतमध्ये 4 आपल्याला पाहायला मिळतात. 4 ऑन बोर्ड. चार धावा स्कोर कार्ड वरती आहे. 2 गड्याच्या नुकसानात मैदानाच्या आतमध्ये पहिल्या फेरीतील ही तिसरी मॅच आपल्या वेटीला आली आहे. यावेळेला देखील स्क्वॉड ड्राईव्ह करायचा प्रयत्न, शॉट कव्हर पॉइंटला फिल्डर, चांगली फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग मार्क वरती बॉलर मयूरला आपण पाहता. अभय चौधरी पंचाकडे लाऊड अपील, पंचांचं फिंगर अप, पंचांचं बोट आकाशाकडे. टीम जॉनमान जोबेली बी संघाला एक मोठा धक्का. अभय चौधरी इज गॉन. नवीन बॅट्समन आपण पाहत आहे. 5व्या क्रमांकावरती राकेश इरमाळी आलाय. राकेश इरमाळी आणि विश्वनाथ धुळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अगदी या जोडीला देखील गेले कित्येक वर्ष जर्मन क्रीडा मंडळ जोबेली या टीम साठी भरपूर चांगला क्रिकेट नेहमीच खेळलाय. क्लीन बोल्ट, मागचा दरवाजा उघडा ठेवला,
चोरी तर होणारच आणि आता चोरी झाली राकेश इरमालीच्या विकेटची. वन मोर विकेट. डीजे गणेश पाटील मांगरुलकर, आमच्या आवाजाची काळजी डीजे गणेशच्या माध्यमातून घेतली जाते. त्यांचा देखील मनपूर्वक हार्दिक आभार आपण व्यक्त करूयात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावरती संजय धुळेला आपण पाहता. तू चल मैं आया ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना टीम चेअरमन जोवेली बी या टीमची. आता दिशा पाहावी लागेल. अँगल, लेंथ, लाईन, अंपायर सिग्नल. यस, इट इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव आता टीमच्या अकाउंट मध्ये होती ऍड आणि या एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलक जाऊन पोहोचलाय. कासवाच्या गतीनं का होईना बट धावफलक 6 अंकावरती. 6 ऑन बोर्ड. संजय धुळे तयार. पुढचा बॉल. इथे देखील पुन्हा एकदा वन्स अगेन सलगचा येणारा बॅक टू बॅक. हा दुसरा वाईड बॉल. शाहरुख खानच्या स्टाईलनं पंच विष्णू शिंदे सर आमच्याकडे वळतात आणि सांगतात यस इट इज अ व्हाईट बॉल. इथे आता आयसीसी नियम क्रमांक 21 पंच सांगतात लेग अंपायर रिव्ह्यू हाईट फॅक्टर साठी आणि पंचांचा सिग्नल विकेट. तर्क वितर्क लावले जातील. आयसीसी नियम क्रमांक आता 21 पंच सांगतात अंपायर सिग्नल यस इट इज अ नो बॉल प्लस रनआउटची विकेट. रोहित धुळे तब्बल 7व्या क्रमांकावरती आलाय. आय थिंक सर भावेश पवार यांचा माइंडसेट आता रोहित धुळेचा असेल कारण जो बॅटर नेहमी सलामीसाठी येत असतो तो बॅटर आता 7व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये उतरला. मिस्टर रोहित धुळे नो स्ट्राइक इनला. इथे देखील फॉलोइंग स्वीप करायचा प्रयत्न बट आता देखील दिशा पाहावं लागेल. चांगला बॉल, चांगली डिलिव्हरी. यस इट इज अ वॉलेट डिलिव्हरी. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना जबरदस्त कमबॅक टीम गावदेवी आंबेशिव संघाने केले. गावदेवी मातेच्या आशीर्वादानं आंबेशिव संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला आणि जबरदस्त खेळ टीम आंबेशिव संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. विश्वनाथ तयार. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, स्विच इट करायचा प्रयत्न बट नाही जमलं. आता हा देखील बॉल आला डॉट. वन्स अगेन डॉट डिलिव्हरी. पुन्हा एकदा डॉमिनेट केलं जातं बॅटरला. विश्वनाथ धुलेला डॉमिनेटिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. षटक क्रमांक 2 चा खेळ कंप्लीट. पहिल्या षटकामध्ये धावा बनल्या 4, दुसऱ्या षटकामध्ये धावा बनल्या 4. 2 षटकांचं कॅल्क्युलेशन केलं तर 2 षटकांच्या अंती 5 गड्यांच्या नुकसानात धाव फलकावरती धावा 8.
2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 8 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. एक लो स्कोरिंग मॅच. नक्कीच रिव्हर्सचा फटका. लगा तो आबाद नाही तो बर्बाद. बॅट्समन तयार रोहित धुळे. ओहो स्लोवर वर लेग कॅटर होता. लाईन पिक केली. पिकअप स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये ड्राइव्ह केलाय. इनफिल्डच्या वरून इनसाइड आउट. क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचा मादक सौंदर्य फटका मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू सीमारेषा पार चौकार. धाव्यांची आता घंटी वाजवली. हा पहिला संघर्षमय चौकार रोहितच्या बॅटमधून. चांगला स्ट्रोक. इनफिल्डच्या वरून इनसाइड आउट आपल्याला पाहायला मिळाला. ज्या फटकाची नितांत गरज होती तो फटका आता रोहितच्या बॅटमधून. असेच फटके आता जर्मन जोविली बी टीमला देखील अपेक्षित असतील रोहित कडून. आता त्याला खेळावा लागेल, त्याला संघर्ष करावा लागेल. यावेळेला देखील स्मॅश करायचा प्रयत्न. लेटकट मैदानाच्या आतमध्ये बॉल. फिल्डर धावतो. चेंडूच्या पाठमोरा सिंगल मिळाली. या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड कासवाच्या गतीने पुढे जात असताना धावफलक 13 या अंकावरती. 13 ऑन बोर्ड. 5 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर. एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर, एक डीप मिड विकेटला फिल्डर, एक ऑर्थोडॉक्स वाइडिश लॉंग ऑनला फिल्डर, एक वाइडिश लॉंग ऑफ आणि एक डीप बॅकवर्ड थर्ड मॅनला फिल्डर. विश्वनाथसाठी ट्रॅप रचलाय. लेटकड फटका चांगला आहे. थर्ड मॅनचा फिल्डर चेंडूच्या पाठबरोबर धावतोय. बॉलला स्टॉप केला. सेकंडचा चान्स घेतलाय आणि 2 धावा येथे कंप्लीट केल्यात. गुड रनिंग बिट ऑफ विकेट. चांगला आय कॉन्टॅक्ट या 2 बॅटरच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळालं. रोहित धुळे आणि विश्वनाथ धुळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी, संघाच्या नावासाठी आणि संघाच्या अस्मितेसाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतात. धावांसाठी धावा धाव सध्याच्या घडीला जर्मन जोवेली बी या टीमची. विश्वनाथ. ओहो रिव्हर्स स्वीप मैदानाच्या आतमध्ये. स्विच हिट, स्विच अँड स्वीट हिट. ज्या फटकाची नितांत गरज होती तो फटका. धावांची कोंडी फोडणारा आणि संयमाचा बांध तोडणारा हा खडखडीत चौकार. क्या बात आहे. चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. अगदी दुधारी अति तलवार आता मैदानाच्या आतमध्ये बाहेर काढलाय विश्वनाथ धुळेने. अप्रतिम फटका. फुल टॉस. ओहो लॉफ्ट केलाय. लॉफ्टेड इट आहे. गॅप मोठा आहे. धावांचा तोटा नाहीये. वन्स अगेन अनदर पिकअप शॉट. सलग येणारा दुसरा दमदार हिट चौकार. या 2 चौकाराच्या मदतीनं खऱ्या अर्थानं धावसंख्येला संजीवनी मिळाली. कारण मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये होता विश्वनाथ धुळे. ते फटके येत नव्हते. आता चांगल्या लय मध्ये बॅटिंग करत असताना विश्वनाथ ऑन स्ट्राइक. धावफलक 23 अंकावरती. 23 ऑन बोर्ड. ओहो बॅकफुटला आला. पॉवर जनरेट केली. चांगला स्ट्रोक आहे. फिल्डर धावतोय, पळतोय. आउटफील्ड फास्ट आहे आणि शेवटच्या क्षणाला बॉलला स्टॉप केलंय. चांगली फिल्डिंग. मैदानाच्या आतमध्ये 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. डीप मध्ये फिल्डर
शॉर्ट कव्हर पॉइंट मधून फिल्डर धावला. नरेश कडव होता त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग नरेश कडवच्या माध्यमातून. आणि आता या 3 षटकांच्या अंती धाफलकावरती धावा मैदानाच्या आतमध्ये 5 गड्यांच्या नुकसानात 25. चौथा षटक फ्लिक केला. फ्लिक ऑफ द रिस्ट. फटका चांगला आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर नव्हता. ती बाकवर स्क्वेअर लेग मधून फिल्डर प्रचंड वेगाने बॉल पर्यंत पोहोचला. सेकंडचा चान्स. आता सेकंडच्या प्रयत्नामध्ये विश्वनाथला परतावा लागेल माघारी. 1 मोर विकेट डाऊन. धक्का लागलाय मॅच मध्ये जॉन जोवेली टीमला. तब्बल 6वा. नवीन बॅट्समन ऑल इंडिया आयकॉन मिस्टर संचेक धुळे मैदानाच्या आतमध्ये. 26 वरती 6 जॉन जोवेली. फ्लोर लेनचा बॉल समोरच्या दिशेने व्ही मध्ये फटका एक्झिक्यूट केला. लॉंग ऑफ फिल्डर अलॉंग द कार्पेट. एक तर झाली, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. आता एकाच धावेनं मैदानाच्या आतमध्ये समाधान मानावं लागतं. बॅटर रोहित धुळेला मिळाली सिंगल. संचेक धुळेला पण पाहता स्ट्रायकिंग एंड वरती ज्याच्यामध्ये क्षमता मोठे फटके खेळण्याची, तो मोठे फटके खेळू शकतो. आणि आता संघाचा विश्वास संचेक वरती, संचेकचा विश्वास त्याच्या बाट वरती. पुढचा बॉल. ओहो, क्लीन बोल्ट. दांडी गोल. फॉरीच्या डिस्ट्रॉय. 3 फळाची लाकूड तोड गोलंदाजी. फलंदाज बाद. संचेक मैदानामध्ये आला आणि संचेक मैदानाच्या बाहेर देखील गेला. विकेटचं पतन. नवीन बॅट्समन रोहित धुळे. आता रोहित आणि रोहित ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. रोहितच्या बॅटमधून हिटिंग बॅटिंग पाहायला मिळेल का? पूल करायचा प्रयत्न. बॅडमिंटन स्ट्रोक.
एक चुकी सिंगल मिळालं, सिंगलच्या मदतीनं 28 धावा. 2 रोहित खेळपट्टीमध्ये, 1 रोहित आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. रोहित पिसेकरला आपण पाहताय आपल्या सुवर्ण अक्षरामध्ये स्कोर कार्ड सजवलं जात आहे रोहित पिसेकरच्या माध्यमातून. रोहित तयार, पुढचा बॉल, फुल टॉस. ओहो, फुल टॉसचा फुल टॉल वसूल करत असताना मैदानाच्या आतमध्ये रोहित धुळेने केलेलं आक्रमण आणि बॉल करतोय थेट सीमा रेषेचा भ्रमण, षटकार. धावांची कोंडी फोडणारा आणि संयमाचा बांध तोडणारा हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला रोहित धुळेच्या बॅटमधून. धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 34-34. त्याच फटकाची नितांत गरज होती, तोच फटका आता रोहित धुळेच्या बॅटमधून. शेवटचा अंतिम बॉल, लास्ट बॉल ऑफ द 4th ओव्हर, स्टील 1 टू गो. हा देखील बॉल ऑफ करायचा प्रयत्न, मिड ऑन होता बट लॉंग ऑनला फिल्डर होता, चांगली फिल्डिंग. षटक क्रमांक 4चा देखील खेळ कंप्लीट आणि 4 षटकांच्या अंती 7 गड्यांच्या नुकसानात जर्मन जोवेलिबी संघ 35. 35 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 7 विकेट. 4th ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम जर्मन जोवेलिबी. ठोक डीजे. थँक्यू. चला गावदेवी आंबेशिव टीम विनंती असेल आपण जास्त वेळ खर्च करू नका, कारण आज जास्त वेळ आपल्याकडे नाही, अंतिम दिवस आहे. धाव फलकावरती 35 बनल्यात. 4 षटकांचा खेळ ते कंप्लीट झालाय. आज आपल्याला कमी वेळामध्ये भरपूर जास्त मॅचेस कव्हर करायचे आहेत. सो आयोजन कमिटीला देखील आपल्यापासून कोऑपरेटिव्हच्या आशा अपेक्षा बाळगली असतो. दॅट्स वाय आपण देखील कोऑपरेटिव्ह करा विनंती असेल टीम गावदेवी आंबेशिव. शेवटचं षटक, अंतिम षटक, देत ओव्हर, हाणामारीचं षटक. आणि आता या हाणामारीच्या षटकामध्ये हाणामारी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये 2 रोहित धुळे खेळपट्टीवरती सज्ज झाल्यात. बॉलिंग मार्कवरती शेवटच्या षटकामध्ये ओव्हर नंबर 5 मध्ये आपण बॉलर पाहताय आकाश तयार, आकाश तामाने ओव्हर नंबर 5 मध्ये. रोहित धुळेच्या अगेन्स्ट ज्याच्या बॅटमधून 1 षटकार 1 चौकार आपण नुकताच जरूर पाहिलाय. या इनिंग मधील हा पहिला षटकार रोहितच्या बॅटमधून. चला आकाश, थोडीशी घाई करा. ओहो, यावेळेला देखील ऑन साइडला फटका एक्झिक्यूट केलाय. आडवा बाटचा कडवा प्रहार आणि बॉल निघून चालला थेट स्क्वेअर लक्सी बापार. धावा मिळतील 4, चौकार. थँक्यू. चला, बॉलची मागणी मैदानाच्या आतमध्ये करण्यात आली. आयोजन कमिटीला विनंती असेल आपण बॉल मैदानाच्या आतमध्ये पोहोचवा.
बाउंड्री आली. पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत आकाश तामाण्याचं केलं रोहित धुळेनं आणि या चौकारच्या मदतीनं धावफलक 39 39 ऑन बोर्ड. एकोणचाळीस धावा. रोहित तयार. आकाश तांबड्याच्या अगेन्स्ट समोरच्या दिशेनं फटका उडवलाय. बॉल हवेमध्ये, उंची जास्त, अंतर कमी आहे. एक टप्पा घेतलाय. फिल्डरने बॉलला कॅरी केलंय. थ्रोपैकी होईल तत्पूर्वी धावा मिळतील 2 आणि या 2च्या मदतीने स्कोर कार्ड 41 41 ऑन बोर्ड. धावांसाठी धावाधाम करत असताना, धावांसाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करत असताना रोहित धुळेला पण पाहताय. तिसरा बॉल. यावेळी देखील बॉल हवेमध्ये. फिल्डर डाऊन द बॉल अँड टेकन अ ब्युटिफुल कॅच. टिपलाय झेल संपलाय. रोहित धुळेचा खेळ. धक्का 8वा. आर्यन तयार. समोरच्या दिशेनं फिल्डर आहेत. जाळं रचलं स्ट्रेट इन टू द बास्केट. थेट फिल्डरच्या हातामध्ये. आणखीन एका विकेटचा पतन. धक्का 9वा. धावफलक स्थिरावलं 41 अंकावरती. 41 41. शेवटची विकेट. लास्ट विकेट. हरेश धुळेला आपण पाहता. यावेळेला इनफिल्डच्या वरून उडवला. मिड ऑन नव्हता. लोकांना फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग. एकच धाव. आता विकेट देखील टिकवायची आहे. धावा देखील बनवायच्या टीम जर्मन जोवेली बी या टीमला. 42 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. शेवटचा हा अंतिम बॉल. लास्ट डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट इनिंग. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल ऑनसाइडला लॉफ्ट केलाय. फटका सुंदर आहे. वारेशी वार्तालाप करत बॉल थेट निघून चालला. काऊ कॉर्नर. सीमा रेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. क्रॅकिंग अँड ट्रेड मार्किंग. सिक्सर. अंक झालाय. पहिलं कंप्लीट. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना जर्मन जोवेली बी हा संघ जाऊन पोहोचला 48 अंकावरती आणि 49 धावसंख्येचं लक्ष. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण नक्कीच संपन्न करूयात. चला सिद्धिविनायक एनगाव टीमचे कॅप्टन आणि हर्षलदादा भगत पुरस्कृत ओरिजिनल नारायण दाबा नंबर 1 जर्मन सामटोली टीमचे कॅप्टन. दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण टॉस आपण नक्कीच इनिंग ब्रेक मध्ये करतोय संपन्न.
हॅलो ठीक. नीरज दादा मलबर यांना विनंती असेल दादा या आपण आपल्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस संपन्न करूयात. खेळाच्या अगदी पहिल्या सत्रामध्ये धावा बनवल्या जर्मन झोवेली बी टीमनं 48-49 लक्ष उभं केलंय. पहिल्या फेरीतील अंतिम लढत एका बाजूला सिद्धिविनायक इंदगाव संघ शंकर विषे अँड ऑल कंपनी तर दुसऱ्या बाजूला हर्षलदादा भगत पुरस्कृत ओरिजिनल नारायण दाबा नंबर 1 जर्मन सामटोली संघ दिनेश भगत अँड ऑल कंपनी. नीरज दादांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. कॉल असेल सिद्धिविनायक इंदगाव टीमचा. नाण्याच्या एका बाजूला हेड नाण्याच्या दुसऱ्या बाजूला टेल. सिद्धिविनायक इंदगाव टीमचा कॉल. स्विंग द कॉइन हेड असा कॉल आणि आला हेड म्हणजे आता टॉस खऱ्या अर्थानं सिद्धिविनायक इंदगाव टीमच्या बाजूने लागलाय. नीरज दादांना विनंती असेल की दादा आपण आमच्या मुख्य मंचावरती सन्मानाने विराजमान व्हायचा आहे. कॅप्टन टॉस जिंकलाय. प्रथमतः विचार निर्णय काय असेल? फिल्डिंग करू आम्ही. फिल्डिंग करण्याचा एक धाडसी निर्णय स्वीकारला बट यामागचं विशेष कारण? फिल्डिंग कारण की आम्ही कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. तुमच्या अगेन्स्ट आपण जर विचार करायला गेले तर नुकतीच स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक ही स्पर्धा देखील पार पडली आणि त्या स्पर्धेमध्ये देखील चांगला खेळ करणारा जर्मन सामटोली संघ अगेन्स्ट खेळताना दिसेल. काय रणनीती काय स्ट्रॅटेजी या मॅच मध्ये असेल? स्ट्रॅटर्जी तर काय नाही, आम्ही आमचा चांगला देण्याचा प्रयत्न करू. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये फिल्डिंग करायची आहे आणि फिल्डिंग करत असताना कोणते असे गोलंदाज आहेत ज्यांच्यावरती भरपूर जास्त विश्वास असेल? स्वप्नील कडव असेल, किरण दादा असेल, जयेश दादा असेल. एक महत्वाचा प्रश्न, कसं वाटतंय या स्पर्धेमध्ये खेळत असताना? खूप छान वाटतंय कारण ग्राउंड पण खूप छान आहे आणि खेळपट्टी पण चांगली आहे एकदम. यश आपल्यासोबत जोडले गेलं रफ्तार का राजा जर्मन सामटोली एक्सप्रेस यश भगत. यस टॉस हरला बट मॅच मात्र अजूनही हरला नाहीये. जर टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? बॅटिंगच घेतली असती. आता मनासारखी बॅटिंग आपल्या वाटेला आली आहे. यश महत्वाचा प्रश्न, 2025-2026 चा हंगाम हा मनासारखा झालाय की मनाविरुद्ध राहिलाय? मनासारखा झालाय. आता मनासारखा नक्कीच हा हंगाम राहिलाय बट या स्पर्धेमध्ये काय खेळ आम्हाला पाहायला मिळेल आणि कसं वाटतं या स्पर्धेचं आयोजन? आयोजन तर खूप चांगलं आहे, आम्ही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. हरकत नाही, देऊया दोन्ही टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा. टॉस बॉक्स मधून अशी न्यूज येते की टॉस जिंकला टीम सिद्धिविनायक इंदगाव संघाने प्रथमतः स्वीकारले क्षेत्ररक्षण. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी हर्षल दादा भगत पुरस्कृत ओरिजिनल नारायण डाबा नंबर 1 चे जर्मन सामटोली या टीमला इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी. टॉस बॉक्स मधून जाऊयात पुन्हा एकदा थेट आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. लेट पण थेट एक रॉयल एंट्री आपल्याला पाहायला मिळाली. बदलापूर समालोचन समितीचे विद्यमान अध्यक्ष, आवाज बदलापूरचा, आवाज जोवेलीचा, आवाज महेशजी धुळे सरांचा. थँक्यू सो मच. धन्यवाद श्रवणजी धुमाळ सर आणि धन्यवाद सोमनाथजी खाडे. मनापासून या दोन्ही माझ्या समालोचक मित्रांचा आभार व्यक्त करतोय कारण या ठिकाणी मी थोडासा उशिरा दाखल झाल्या कारणास्तव या ठिकाणी आपण पुन्हा एकदा मागच्या दिशेने जाणार आहोत. आजच्या रात्रीतील हा एकंदरीत सामना क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला जर्मन झोवेली ब आणि दुसऱ्या बाजूला संघ आपण पाहतोय गावदेवी अंबेशिव. या दोन टीम मध्ये सध्या ही लढत आपल्याला पाहायला मिळते. 48 धावा पूर्वार्धामध्ये बनल्या गेलेत आणि 49 धावांचं लक्ष या मॅच मध्ये असणारी टीम गावदेवी अंबेशिव संघाला. सलामीची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. विजय आणि त्याच्या साथीने आकाश तामानेला आपण पाहतोय. सुरुवातीला आपण पाहतो पहिलं षटक प्रेम धुळे, 2 बॉल डॉट. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी जबाबदारी या ठिकाणी देण्यात आली आहे. अत्यंत सुंदर स्पर्धा कुलगाव बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सध्या या स्पर्धेला आपण या ठिकाणी पाहतोय आणि शिवसेना शहरी शाखा बदलापूर सन्माननीय वामनदादा म्हात्रे फाउंडेशन अर्थातच वामनदादा म्हात्रे यांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाने
ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. छत्रपती चषक राधे 11 छत्रपती सीसी कुळगाव आयोजित 2026 चे पर्व आहे. मिस्टामिक स्टोक कॉट अँड बोल्ड संधी आहे प्रेम धुळेकडे. धक्का पहिला लागेल गावदेवी अंबे शिवसंघाला. अजूनही खाता खोलता आलं नाहीये आणि ते फलंदाज झाल्या बाद पहिला धक्का लागेल अंबे शिव टीमला. दोन बॉल डॉट आणि त्यानंतर प्रेम धुळे काल थोडासा महागडा ठरला गोलंदाज आणि आज या ठिकाणी जोवेली संघ ज्याला कमबॅक करावा लागणार आहे. काल जवळजवळ दहिवली संघाच्या अगेन्स्ट एक वेगळा रेकॉर्ड्स आणि आज इकडे एकंदरीत 9 फलंदाज जवळजवळ बाद झालेले आहेत. कारण आम्ही जेव्हा मागे होतो कॉमेंट्री बॉक्सला तेव्हा ऐकलं की आता शेवटची जोडी मैदानामध्ये खेळतीये. ओ द विकेटने आपण पाहतोय गोलंदाज प्रेम धुळे सज्जन विश्वनाथ धुळे यांच्या नेतृत्वाखाली संघ आपण पाहतोय. सध्या कॅप्टन विश्वनाथ धुळे, वाईस कॅप्टन संचेक धुळे. पहिल्या षटकातील पुढचा बॉल स्ट्राईक एंडला बॅटर सज्ज. फुल टॉस बॉल कव्हरच्या दिशेने एक्झिक्यूट करण्यात आला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने चालले. चेंडूला गॅदर करेपर्यंत 2 धावा जरूर मिळणार आहेत. नेक्स्ट मॅच एका बाजूला ओरिजिनल नारायण ढाबा पुरस्कृत जे हनुमान चमटोली संघ तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यांना फाईट करेल त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ आहे. सिद्धिविनायक इनगाव असे 2 धावकी संघ आपण पाहणार आहोत. फलंदाजाला इकडे बाद धक्का दुसरा लागेल बॅटिंग करत असताना गावदेवी अंबे शिवसंघाला. दोन विकेट्स या ठिकाणी नुकताच गमावले. 2 धावा धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि सध्या बॉलिंग टाकवरती प्रेम धुळेने केलेली कमाल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. अप्रतिम सध्या गोलंदाजी या ठिकाणी प्रेम धुळेच्या माध्यमातून आपण पाहतो. जे हनुमान जोवेली ब संघ खेळतोय क्लीन बॉल. वैभव खाकरेला देखील मैदान सोडावं लागणार आहे. अद्यापर्यंत आपण पाहतोय या ठिकाणी फलंदाज स्वास्थ्यामध्ये बाद झालेले आहेत. पहिला फलंदाज विजय बाद झाला, त्यानंतर मयूर तामानेने मैदान सोडलं आणि आता बॅटर वैभव खाकरे बॅक टू द पॅव्हलियन. 2 वरती तिसरा धक्का. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. डीजे गणेश पाटील देखील हेच सांगतात खाली हात आएंगे और खाली हात लौट जाएंगे. सध्या तरी ही भूमिका मी तर म्हणेन प्रत्येक बॅटरने घेतली की काय असं चित्र सध्या गावदेवी अंबे शिव संघाचं पाहायला मिळते. कारण गणेश आपण पाहतोय सध्या
49 धावांचं लक्ष्य. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय. धावा 2 आहेत. 3 गडी बाद झालेत. जणू काय हा क्रिकेटचा स्कोर पाहायला मिळत नाही आहे. हा तर मला असं वाटतं की फुटबॉलचा स्कोर सध्या स्कोर कार्डवरती आहे. 2ला 3 बाद. षटक क्रमांक 2 मध्ये अभय चौधरी या कुलगाव बी प्लस हा संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे. ऑलरेडी 2 मॅचेस त्याने जिंकलेले आहेत. निसारभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली सध्या संघ तुम्हाला पाहायला मिळेल आणि काय दमदार कामगिरी करतायत. षटक क्रमांक 2 मध्ये अभय चौधरी आपण पाहतो. स्ट्रायकेंडला आकाश जबरदस्त सलामीवीर फलंदाज. गावदेवी आंबेशिव संघ जेव्हा जेव्हा अडचणीत असो तेव्हा तेव्हा या संघाला बाहेर काढण्याचं काम ज्या फलंदाजाने केलेलं आहे त्याचं नाव आहे आकाश तामाणे सध्या स्ट्राईक एंडला. आणि त्याला साथ देण्यासाठी ओमकार मोरेला तुम्ही पाहतायत. चला जास्त वेळ घेऊ नका. जोबेली टीम विनंती राहील लक्षात घ्या. टायमिंग सेट आहे. काउंटडाऊन तुमचं देखील स्टार्ट करण्यात आलेलं आहे आणि 1-1 मिनिट या ठिकाणी फार महत्त्वाचं आहे. आयोजकांनी आम्हाला गेली 4 रात्रीमध्ये या सूचना महत्त्वपूर्ण दिलेल्या आहेत. ठीक. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. या दरम्यान महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणारे आपल्या सर्वांचे लाडके निसारभाई शेख भाईजान यांचे इथे शुभागमन होत आहे. त्यांचा देखील छत्रपती चषक 2026च्या वतीनं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. हो टू यू कॉमेंट्री बॉक्स. महाराष्ट्र पोलीस निसारभाई शेख अगदी आपण पाहतोय एक जबरदस्त खेळाडू आहेत ज्यांनी नुसतं क्रिकेट 45 वयापर्यंत खेळलं नाही तर त्या क्रिकेटला ज्यांनी जगलंय असे व्यक्तिमत्व आपण पाहतो. आणि आज त्यांच्याच नेतृत्वाखाली या ठिकाणी कुलगाव बी प्लस संघ खेळतोय. महाराष्ट्र पोलीस म्हटलं तर सदरक्षण आहे खल निग्रह आहे या ब्रीद वाक्याने आपण पाहतोय. सातत्याने सेवेशी तत्पर असलेले हे सगळे आपले महाराष्ट्र पोलीस. अगदी आपण पाहतो महाराष्ट्र पोलीस म्हटल्यानंतर एकमेव असं दल जे मात्र प्रामाणिक सध्या आपण पाहतोय काम करते. निस्वार्थ ज्या ठिकाणी आपण पाहतोय अगदी आपण पाहतोय जागता पहारा म्हणून महाराष्ट्र पोलीस दलाकडे पाहिलं जातं. यावेळेस डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जागा बनवली आहे. क्षेत्ररक्षक धावतायत. चेंडू अडवण्याचा प्रयत्न होईल. तिकडे बॅकअप मिळेल की नाही हे सांगता येणं कठीण होतं परंतु अप्रतिम फिल्डिंग या ठिकाणी करण्यात आली आहे. सध्या तरी आपण पाहतो 2-2 क्षेत्ररक्षक तिकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. हरेश धुळे होते आणि रोहित धुळे खरं तर दोघे बंधू आहेत आणि अगदी आपण पाहतो एकमेकाला सहाय्य करत असताना एकमेका सहाय्य करू असं म्हटलं जातं आणि ती भूमिका या ठिकाणी आपण पाहतोय. चेंडू अडवण्यात आला त्यानंतर लगेच बॅकअप देण्यात आलं. किमान या ठिकाणी एक धाव वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. अभय चौधरी ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न व्ही शेपमध्ये चाललाय. लॉंग ऑनला बॉल. एक धाव मिळेल. सेकंडचा कॉल होता परंतु थांबवण्यात आले कारण आता घाई करून चालणार नाही आहे हे सांगितलं आकाश तामाणेने. कारण आता या मॅचमध्ये जिंकायचं असेल बचेंगे तो और भी लढेंगे. 6 वरती 3. स्विच हिट. फटका चांगला आहे. बॉल चाललाय. यावेळेस बाउंड्री लाईनच्या पलीकडे फोर्स करत असताना आपण पाहतोय यावेळेस वेगवान चेंडू टाकला अभय चौधरीने शॉट ऑफ लेनचा आणि त्याच्यावरती केला आक्रमण. स्विच हिट देन स्वीट हिट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. निसारभाई शेख हे नाव ऐकल्यानंतर देखील प्रत्येकाचा थरकाप उडतो हे सांगायची काही वेगळी गरज नाही कारण महाराष्ट्र पोलीस महाराष्ट्र राज्याची कायदा आणि सुव्यवस्था राखणारी ही प्रमुख शासकीय यंत्रणा आहेत. अगदी आपण पाहतोय 1960ला महाराष्ट्र राज्य स्थापन झालेलं आहे. खरं तर अगदी आपण पाहतो त्याचं मुख्यालय मुंबईमध्ये आणि इकडे पंचांकडे स्ट्रॉंग अपील. खरं तर आपण पाहतो ज्यांची प्रमुख कामं असतात कायदा व सुव्यवस्था राखणं, गुन्हे तपासणं, गुन्हेगारांना
या ठिकाणी आपण पाहतो पकडून शिक्षा देणं, वाहतूक नियंत्रण आणि नागरिकांच्या सुख सोयीसाठी सुरक्षतेसाठी या ठिकाणी सातत्याने मदत व संरक्षण करणं हे महाराष्ट्र पोलिसांचं काम असतं. आपत्कालीन परिस्थितीमध्ये देखील मदत करण्यासाठी त्यांचा मोलाचा वाटा असतो आणि असे सगळेच आमचे महाराष्ट्र पोलिसांना आमचा मानाचा मुजरा राहील. या आपण जाऊया माझ्या दिशेने हॅट्स ऑफ असेल. करणार नाही होत कारण सध्या आपण पाचच्या दिशेने जाऊ कारण 12 धावा धावफलकावरती आहेत. 49 धावांची गरज आहे. विजयासाठी 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि गरज असेल ती 37 धावांची. हे इक्वेशन सध्या आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे प्रत्येक बॉल मागे 2 धावा या ठिकाणी हे इक्वेशन जरूर गावदेवी अंबेशिव संघाला बनवावं लागणार आहे. मला आजही तो सामना आठवतो. रोहित या ठिकाणी नगरसेवक चषकामध्ये जो सामना झाला होता कात्रप नगरीमध्ये तालुका क्रीडा संकुलामध्ये जिथे जोबेली संघाने भरपूर धावा बनवल्या होत्या परंतु शेवटच्या मोमेंटला आकाश तामानेने सुमित जमदरेने तो सामना आपल्या बाजूने खेचून आणला होता. आणि आता सध्या मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय 18 बॉल 37 धावांची गरज. राहुल आलाय, रोहन आलेला आहे आणि त्याची आपण आतुरतेने वाट पाहिली. तो आलाय. हो क्लीन बोल्ड फलंदाज अडीकडे होईल बाद. आणखीन एक विकेटचं पतन. 12ला चौथा धक्का लागेल. बॅटिंग करत असताना गावदेवी आंबेशिव संघाला ओमकार मोरेला देखील परतावा लागेल. 1 more विकेट डाऊन. अगदी आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती आलेला आणि या पहिल्याच बॉल वरती क्लीन बोल्ड. अगदी आपण पाहतो यंगस्टर खेळतात सध्या जोबेली ब संघामध्ये आणि आर्यन विजय म्हात्रे यांनी कमालच केली आहे. या ठिकाणी आपण पाहतो ओमकार मोरेला अगदी आपण पाहतो परतीचा प्रवास करायला त्याने लावलेला आहे. 1 वरती या ठिकाणी बाद झालाय. सध्या जे बॅटर रोहित आम्हाला सांगतात अगदी आकाश तामानेचा अपवाद वगळला ना तर प्रत्येक बॅटर आउट झालाय. तो मात्र स्वस्तामध्ये बाद झालेला. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा आर्यन म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. स्ट्रायकिंगला न्यू बॅटर सुमित जमदरे आणि ही जोडी जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत अंबेशिव संघ अगदी आपण पाहतो इकडून विजयाच्या आशा अपेक्षा ठेवू शकतो या जोडीकडून कारण या जोडीमध्ये ती क्षमता आहे आणि तसेच बॅटर सध्या आपल्याला पाहायला मिळतात. सुमित जमदरे एका बाजूला आहेत तर दुसऱ्या बाजूला आकाश तामाणे. ठीक. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागत आहे. याच दरम्यान आपण पाहताय मान्यवरांसहित शुभागमन होत आहे. शिवसेना उपशहर प्रमुख सन्मान्य श्री संतोषजी शिंदे साहेबांसहित शुभागमन होत आहे आणि साहेबांचं आपण पुन्हा एकदा मनाच्या अंतकरणापासून मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आपण करूयात. साहेब या पण आपली जागा आमच्या हृदयात आहे आणि आपल्या जागा आमच्या मुख्य व्यासपीठावरती आहे. याच दरम्यान राधे 11 छत्रपती सीसी कुळगाव आयोजित छत्रपती चषकामध्ये शिवसेना उपशहर प्रमुख सन्मान्य श्री संतोषजी शिंदे साहेबांचं पुन्हा एकदा सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच नक्कीच आपण पाहतोय सर्वच उपस्थित मान्यवरांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. शिवसेना म्हटल्यानंतर शिवसेना शिस्त वचन सेवा आणि नातं या 4 अक्षराने जोडलेला शब्द आहे. खरं तर आपण पाहतोय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि
अगदी आपण पाहतो त्या विचारांना पुढे घेऊन जाणारे हे समस्त शिवसैनिक, अगदी आपण पाहतोय कट्टर शिवसैनिक म्हणून या सगळ्याच व्यक्तिमत्वांकडे पाहिलं जातं. ठीक. त्यांच्या ठिकाणी आगमन झालंय, स्वागत आपण करू. सुस्वागतम 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 या सर्वांना आदियोगी फाउंडेशनचे प्रेसिडेंट सन्मान्य श्री आदित्यजी निकम साहेबांचा देखील शुभागमन होतं. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करूयात. त्याच दरम्यान नेरळ कॉलेजचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री चंद्रशेखरजी गिरासे सरांचं देखील इथे शुभागमन होतं. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून वेलकम करूयात. जमलेल्या तमाम मान्यवरांचा पुन्हा एकदा सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. ओ टू यू कॉमेंट्री बॉक्स. या ठिकाणी आपण पाहतोय डॉट बॉल पाहायला मिळेल. सध्या तरी आर्यन मात्रेने देखील चांगली गोलंदाजी केली आहे. आणखीन एक बॅक टू बॅक सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. अगदी आपण पायामध्ये कोणत्या प्रकारचं फुटवर्क पाहायला मिळत नाहीये, पदलालित्य नाहीये. कडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न आकाश तामाणेच्या या ठिकाणी अंगलट आलाय आणि धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहतोय स्थिरावली आहे. सध्या आपण पाहिलं ना तर 13 धावा या स्कोर कार्ड वरती आहेत. 4 विकेट्स कमावलेत गावदेवी अंबेश्वर संघाने. म्हणजे विजयासाठी 14 बॉल आणि 36 धावांची गरज आहे. 14 बॉल 36 धावा. गोलंदाज सजय कुमार आर्यन, विजय म्हात्रे. यावेळेस समोर खेळलेत लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक. वड कॅच, ब्रिलियंट, ऍब्सोल्युटली आपण पाहतोय आउटस्टँडिंग झेल त्या ठिकाणी टिपण्यात आली आहे. प्रेम धुळेच्या माध्यमातून फलंदाज होईल बाद. 1 विकेट डाऊन या मॅचची. प्राइज विकेट आकाश तामाणे. बॅक टू द पॅव्हिलियन. थँक यू सो मच. आगतम स्वागतम सुस्वागतम. या दरम्यान IIFL बँकचे मुरबाड ब्रँक मॅनेजर सन्मान्य श्री स्वप्नीलजी चव्हाण साहेबांचं इथे शुभागमन होतंय. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात. स्वप्नीलजी चव्हाण साहेब या आपण आमच्या मुख्य मंचावरती आपण देखील सन्मानाने विराजमान व्हायचं आहे, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी बॉल पुरस्कृत करण्यात आलेत. अर्थातच स्वप्नीलजी चव्हाण साहेबांचं आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करूयात. क्या बात आहे. सध्या आपण पाहतोय वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं हे गाणं आजही तितकंच अजरामर आहे. आणि खरं तर आपण पाहतोय आज बाळासाहेब ठाकरे असे तर सध्या मुंबई आपली हक्काची आहे असं म्हणणारं एकमेव व्यक्तिमत्व. खरं तर बाळासाहेब ठाकरे यांनी कधी विनंती केली नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला आदेश हा तमाम महाराष्ट्र आणि अख्खी मुंबई एका शब्दावरती जी मुंबई थांबायची ते नाव म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. या आपण मॅचच्या दिशेने जाऊ. 5 विकेट्स या ठिकाणी गमावलेले आहेत. 15 धावा धावफलकावरती आहेत. एकमेव व्यक्तिमत्व. धावा धावफलकावरती 15 आहेत. विजयासाठी 12 बॉल आणि 34 धावांची गरज. चला 12th मॅन पाण्याची व्यवस्था करा.
थँक्यू. चला लवकरात लवकर आपण सामना स्पीडअप करायचा. MD11 जय हनुमान जोवेली बस संघ तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर मितेजी धुळे जे बदलापूरचे गोल्ड मानेत आणि विश्व हिंदू परिषद बजरंग दलचे बदलापूर शहराचे अध्यक्ष आणि बदलापूर युवा सेना शहर प्रमुख आहेत. त्यांच्याच नावाने संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. MD11 जय हनुमान जोवेली आणि सध्या तरी अगदी आपण पाहतोय कामगिरी दमदार पाहायला मिळते. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 34 धावांची गरज. स्ट्रायकेंडला सुमित जमदरे, नॉन स्ट्रायकेंडला नरेश कडव ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. आणि गोलंदाजी मार्कवरती सांघिक कोठ्यातून चौथं आणि वैयक्तिकरित्या दुसरं षटक घेऊन प्रेम धुळे तयार ऑन हॅट्रिक बॉल. ओ यावेळेस पाठची कडा होती आय थिंक सो आणि यष्टीरक्षक गॅदर करू शकले नाही आहेत परंतु फक्त डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल. काय जबरदस्त गोलंदाजी केली. विकेट टेकिंग गोलंदाजी. सध्या डॉट पर्सेंटेज जोवेली MD11 संघाच्या वतीनं वाढवले जात आहेत. आणि सध्या तरी गावदेवी आंबेशिव संघ अंडर प्रेशर क्रिकेट खेळतीये. रॉयल निंजा युवराज धुळे देखील आम्हाला आनंद घेत आहेत. अग्री बिग बॉस फेम. शॉट ऑफ गुड लेन. यावेळेस ऑन साईडला उडवला क्षेत्ररक्षक अभय चौधरी. झेल घेण्याचा प्रयत्न प्रतिम त्याचा राहिलेला आहे परंतु इथे जमिनीला दान झालाय. प्रयत्नाला दाद द्यावी लागेल. कौतुक करावं लागेल. अभय चौधरीचा आपण पाहतोय. याच क्रीडा नगरीमध्ये आपण पाहतोय बदलापूर प्रीमियर लीग मध्ये ज्यांनी 4 ट्रिक मिळवली होती तोच गोलंदाज अभय चौधरी सध्या आपण पाहतोय MD11 जय हनुमान जोबिली संघामध्ये नेतृत्व करत असताना आणि त्यानेच केलेले प्रयत्न आपण पाहतोय. 10 बॉल 32 ची गरज. यावेळेस ऑन साईडला उडवलाय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि या फटक्याची नितांत गरज होती टीम गावदेवी आंबेशिव संघाला. मी मगाशीच सांगितलंय बचेंगे तो और भी लढेंगे. बॉल सीमा पार. ठोकलाय षटकार. याच दरम्यान प्रत्येक षटकारासाठी टीम गावदेव आंबेशिव संघाच्या प्रत्येक बॅटरला प्रत्येक षटकारासाठी शिवसेना संपर्क प्रमुख बदलापूर सन्मान्य श्री संतोषजी चिंतामणजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. सध्या आपले एकच साहेब सरसेनापती अगदी आपण पाहतोय हिंदू हृदय सम्राट ही उपाधी प्रामुख्याने बाळासाहेब ठाकरे यांना दिली जाते. कारण अगदी आपण पाहतोय प्रत्येक हिंदू लोकांच्या हृदयावरती राज्य करणारा नेता म्हणजे वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. खरं तर आपण पाहतोय हिंदुत्ववादी विचारसरणी आणि त्यांच्या प्रभावी नेतृत्वामुळे त्यांना ही या ठिकाणी त्यांची प्रसिद्धी मिळालेली होती. बाळकेशव ठाकरे हे नाव अगदी आपण पाहतोय ऐकल्यानंतर आपण पाहतोय भल्या भल्यांची ती गुल होत होती. सध्या आपण पाहतो त्यांच्या भाषण शैलीमुळे आणि त्यांच्या ठाम भूमिकेमुळे आज मराठी माणसाला या मुंबईमध्ये उभं राहण्याची ताकद आहे. गोलंदाज आपण पाहतो प्रेम धुळे सध्या मैदानाच्या आतमध्ये. षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक पाहायला मिळालं. 8 बॉल 26 धावांची गरज यावेळेस लॉन्ग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. चिडिया छिप गई खेत में अगदी फ्री होम डिलिव्हरी देण्यात आली आहे. घरपोच सेवा विदाउट OTP. फलंदाज बाद. थँक्यू. नुकताच आपण पाहिलं तर आपल्या मंचावरती शिवसेनेचे धडाडीचे कार्यकर्ते शिवसेना शहर संपर्क प्रमुख आदरणीय संतोषजी शिंदे साहेब आम्हाला आनंद घेत आहेत आणि आंबेशिव संघासाठी प्रत्येक षटकारासाठी त्यांच्या वतीनं 500 रुपीजचा कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात येणार आहे. क्या बात आहे. अगदी आपण पाहतोय
क्रिकेटवरती असणारं नितांत प्रेम सध्या आपल्याला पाहायला मिळते आणि या क्रीडानगरीमध्ये पुन्हा एकदा थोडे मंद मंद गारवा या ठिकाणी प्रत्येकाला जाणवतोय. कदाचित कुठेतरी अवकाळी पावसाची झुलूक जाणवलेली या ठिकाणी दिसते. 7 बॉल 26 धावांची गरज. यावेळेस दीपक स्क्वेअर लेगला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक टप्पा घेत सीमा पार. मिळतील धावा 4. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या धावफलकावरती 27. विजयासाठी 6 बॉल आणि 22 धावांची गरज. थँक्यू. सध्या आपण पाहतोय 6 बॉल 22 धावांची गरज या मॅच मध्ये. चला सामना थोडासा स्पीडअप करायचे विनंती राहील टीम MD11 जय जोबेली संघाला. आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय जर MD11 जय जोबेली संघाने हा सामना जर जिंकला ना तर या संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय मितेशजी श्रीधर धुळे गोल्डमॅन MD सरकार यांच्या वतीनं तब्बल 10,000 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल. 6 बॉल 22 धावांची गरज. सध्या आपण पाहतोय स्ट्रायकेंडला नरेश, डॉस सेकंडला त्याला साथ देतात नितीन ठाकरे आणि आता अंतिम षटकामध्ये गोलंदाज रोहित धुळे बॉलिंग टाकवरती आहेत. 6 बॉल 22 ची गरज. मॅच हाय व्होल्टेज ड्रामा सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. सेकंडला नरेश, पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक या ठिकाणी पोहोचलेत धावत पळत. नुसते पोहोचले नाहीत तर त्यांनी या ठिकाणी झेल सुद्धा स्वीकारली आहे आणि ते फलंदाज होईल बाद. अगदी आपण पाहतोय 27 ला 7 बाद. जी अवस्था पूर्वार्धामध्ये MD11 जय जोबेलीची होती तीच अवस्था सध्या तरी आपण पाहतोय गावदेवी आंबेशिव संघाची देखील पाहायला मिळते. 7 बाद 27. पारितोषिक आता अनाऊन्स होत आहे. विकेट हॅट्रिक साठी देखील रोख रक्कम 1,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. शिवसेना शहर संपर्क प्रमुख सन्मान्य श्री संतोषजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून. चला आपण मॅचच्या दिशेने जाणार आहोत आणि सध्या रोहित धुळेला पहिल्याच बॉलवरती विकेट मिळतीये. इकडे प्ले अँड मिस आणि विकेट सॅक्रिफाईस करावे लागेल. 8व्या विकेटचं पतन होईल. सध्या जोबेली संघाने पूर्वार्धामध्ये 9 विकेट्स गमावलेत. सूरज धुळे आम्हाला माहिती देत आहेत आणि इकडे आता सध्या तरी 8 विकेट्स गमावलेत टीम आंबेशिवने. म्हणजे अगदी आपण पाहतो परिस्थिती जवळ सारखीच पाहायला मिळते. येणारी 4 बॉल आणि विजयासाठी 22 धावांची गरज. फक्त औपचारिकता शिल्लक. चार बॉल आणि 22 धावांची गरज. प्रशांत सूर्यराव यांचा आज वाढदिवस आहे. आयुष्यातील सर्वात खास दिवस म्हणजे वाढदिवस. खरं तर प्रशांत सूर्यराव यांना अगदी आपण पाहतोय क्रिकेटमय वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. आई एकविरा चरणी एकच प्रार्थना करू की तुम्हाला उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो. यावेळी ऑन साइडला लॉंग ऑनला आपण पाहतोय पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक या ठिकाणी उपस्थित होत आहेत. फिल्डर दर्शन शशिकांत धुळे या ठिकाणी आपण पाहतोय अप्रतिम झेल त्यांनी टिपली आहे. आता क्षेत्ररक्षण देखील लाजबाब पाहायला मिळते. फक्त औपचारिकता शिल्लक आहे. 3 बॉल 21 धावा इथून बनवावं लागतील टीम आंबेशिव संघाला. कठीण झालंय समीकरण, कठीण झालंय. सध्या पूर्णपणे मॅच सोडली आहे मी तर म्हणेन आंबेशिव संघाने. कारण टॉप ऑर्डरचे फलंदाज आपण पाहतो त्याने पूर्णपणे निराश केलं. अशा अपेक्षा भरपूर होत्या या स्पर्धेमध्ये सर्व सलामीवीर खेळाडूंकडून, परंतु त्याने निराश केलंय. आणि सध्या MD11 जय
जोवेली संघाने मला असं वाटतं या सीझन मधून अगदी आपण पाहतो पराभवाचा वचपा बदला या ठिकाणी घेतलेला असंच म्हणावं लागेल. आणि ते आपण पाहतोय जवळ जवळ या ठिकाणी हा सामना एमडी 11 जन्म जोवेली संघाने खिशात घातलेला आहे. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर हार्ड लक टीम गावदेवी अंबेशिव